यावेळी एक मोठी बातमी येते। सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भाग हा गूढ आवाजाने हादरून गेलाय। 4 ते 5 सेकंदात 2 वेळा भूगर्भातून मोठा आवाज आलाय। आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक घरातली भांडी खाली पडली। ओमदी परिसरासोबतच कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या लोणी बुद्रुक चडचण ही गावं सुद्धा हादरून गेली। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यातील पूर्व भाग हा गूढ आवाजाने हादरून गेलाय। 4 ते 5 सेकंदात 2 वेळा भूगर्भातून मोठा आवाज आलाय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत। आसिफ, कधीची ही घटना आणि या नागरिकांना काय अनुभव आलाय? श्वेता, गेल्या 2-3 महिन्यापासून जत पूर्व भागात एक गूढ आवाज येतो। जसा विहिरीत ब्लास्टिंग करतात तशा पद्धतीनं गूढ आवाज हा जमिनीत येतो। साधारण 4-5 सेकंद हा आवाज राहतो आणि थोड्या वेळात आज सकाळी 9:30 सव्वा 9च्या सुमारास हा आवाज आला आणि आवाज आलेला हा जवळपास 3-4 गावामध्ये परिसरामध्ये आवाज येतोय। लोक भयभीत आहेत, काय कळत नाही आहे, कोणतं मोठं विपदा येणार आहे का संकट आहे का भूकंप आहे, अशा परिस्थितीत लोकांची मनस्थिती आहे। कारण का हा आवाज एकदा पहिल्यांदा नाही आहे, कारण का गेल्या 3-4 महिन्यापासून वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी असा आवाज येतोय आणि ह्याची तीव्रता बघितलं तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि बाउंड्रीवर आहे, विजापूर या गावात सुद्धा आहे। लोकांचं भयभीत आहे, पण प्रशासनाकडे अजून कोणतीही उपाययोजना केलेली नाही, परंतु लोकांच्या मध्ये घबराट आहे। श्वेता, बिलकुल आसिफ, धन्यवाद या माहितीसाठी।